गेली अनेक वर्ष सातत्यानं ईद ए मिलाद सांगोल्यामध्ये साजरी केली जाते. याचं प्रतीक म्हणून गुलजार ग्रुपच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवस 15 वर्ष सातत्यानं या ठिकाणी सरबत वाटून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक या ठिकाणी दर्शवलं जातं. आणि आज हजरत सल्लल्लाहु अलैहि सल्लम यांची 1500वी या ठिकाणी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोल्यात आपल्याला पाहायला मिळेल की एवढा मोठा जुलूस निघालेला आहे. अतिशय आनंदाचं हे प्रतीक आहे आणि त्यांचे जे काही संदेश आहेत हुजूरचे ते आपण त्यांचं पालन करूया आणि त्यांच्या संदेशावर चालूया. जयंतीचं या ठिकाणी औचित्य म्हणून सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना तमाम मला एवढंच सांगायचं आहे की त्यांचे जे काही प्रेषित दूत आहेत यांच्या आपण मार्गावर चालूया आणि शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करूया. आणि येणाऱ्या सर्व काळामध्ये आज जसं आपण हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं प्रतीक म्हणून सांगोल्यात सगळेच सण हिंदू मुस्लिमांचे एकत्रितरित्या साजरे करतो, तसेच सण येत्या अनेक दिवसामध्ये आपण साजरी करूया. आता ही 1500वी जयंती आहे. येत्या काही काळात आपण 2020, 1600वी 1700वी जयंती देखील मोठ्या उत्साहात सांगोल्यात अशीच एकोप्यानं साजरी करूया. एवढंच या निमित्तानं सांगतो. गुलजार ग्रुपनं अतिशय समाज उपयोग गुलजार ग्रुपच्या वतीने जे आहे सर्व समाज बांधव सर्व म्हणतो याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हा जो आहे तो इथं सांगोल्यामध्ये भेदभाव अजिबात कोणीही करत नाहीत आणि चांगल्या पद्धतीने जे आहे कित्येक वर्षी जे आहे हा सण जो आहे तो आम्ही सगळेजण एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो आहे. फक्त एकच याच्यातून सांगायचं आहे की हम सब एक आहे, याच्यामध्ये कोणीही वेगळं नाही. म्हणजे सगळे सण हिंदूचे सण असतील किंवा मुस्लिमांचे सण असतील हे आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने साजरे करतो. धन्यवाद. 2 मिनिटे सर येतात. नाही मी नाही. संपूर्ण मानवजातीला शांततेचा समतेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे आद्य प्रवर्तक मोहम्मद पैगंबर ज्यांनी प्राणीमात्रावर दया करा हा एकमेव कानमंत्र दिला आणि एकेश्वरवादाचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो संपूर्ण इस्लाम धर्माचे आद्य प्रवर्तक मोहम्मद पैगंबर यांचा आज जन्मदिवस. आणि यावर्षी आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव मिळून 1500 वर्ष त्यांच्या जन्माला पूर्ण झालेले आहे. त्यांची जयंती आपण साजरी करतो आहे. आज सांगोला शहरामध्ये आपण पाहतो आहे सर्व हिंदू मुस्लिम बांधवामध्ये शांततेचं समतेचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. काही तांत्रिक अडचणी जरी असल्या आज DJ डॉल्बी वगैरे जरी मुक्त असला तरी शांततेच्या मार्गानं, कारण इस्लाम धर्म हा शांततेच्या मार्गानं चालणारा धर्म आहे आणि आम्ही त्याचे सर्व मोहम्मद पैगंबराचे अनुयायी आहोत. आज संपूर्ण शहरामध्ये आपण पाहतोय की रॅलीमध्ये सहभागी झालेल्या लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना काही ना काही खाऊ वाटपाचा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे गुलजार यंग पार्टीच्या वतीनं गेल्या 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम बांधव रॅलीमध्ये सहभागी सर्व मुस्लिम बांधवांना खाऊ वाटप करतोय. आज आपण सर्व पत्रकार बांधव आपलं देखील आम्ही मनापासून अभिनंदन करतो की आपण सर्वजण या शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या जुलूसमध्ये आपण देखील मोठ्या संख्येने सहभागी आहात. आपल्या सर्वांना देखील आम्ही शुभेच्छा देतो.